ठाणे जिल्ह्यातील एकमेव आदिवासी बहुल असणाऱ्या शहापूर तालुक्यातील अतिशय दुर्गम आणि आदिवासी भाग असणाऱ्या दापूरमाळ शाळेची व गावाची दुरावस्था ब्रेकिंग न्यूज मराठी वृत्तवाहिनीने प्रसारित केली होती। या बातमीची तात्काळ दखल घेत ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी घेऊन स्वतः त्या गावाला रस्त्याअभावी दगड गोटे चिखल तुडवत दापूरमाळ गाठलं होतं। वर्षानुवर्ष विकासाच्या उपेक्षित असणाऱ्या दापूरमाळमधील परिस्थिती पाहून आणि ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घुगे यांना खूपच वाईट वाटलं। त्यांनी तात्काळ संबंधित प्रशासनाला उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या। रस्ता, शाळा, अंगणवाडी, घरकुल, पाणीपुरवठा व इतर कामांसाठी तात्काळ स्वतंत्र कृती आराखडा मंजूर करण्यात आला। त्यानुसार वन विभागाच्या सहकार्यानं दापूरमाळपर्यंत 5 किलोमीटरचा रस्ता तयार करणं, एकूण 33 घरकुल उभारणीसाठी साहित्यांची वाहतूक CSR यांच्या सहाय्यानं सुरू, अजनूब गावातून 2 टप्प्यात लिफ्टद्वारे पाणीपुरवठा योजनेचा प्रारंभ, शाळा व अंगणवाडीच्या इमारतीसाठी साहित्य वाहतूक इत्यादी कामाचा शुभारंभ 15 ऑगस्ट रोजी होणार असल्याचं रोहन घुगे यांनी सांगितलं। दरम्यान वर्षानुवर्ष खितपत पडलेल्या दापूरमाळ गावात विकास कामं होणार असल्यानं तेथील ग्रामस्थांनी व शिक्षकांनी कार्यतत्पर ठाणे CEO रोहन घुगे यांचे आभार मानले। विशेष करून प्रशासनाच्या पर्यंत बातमी पोहोचवणाऱ्या ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीचे संपादक वसंत पानसरे यांचे विशेष आभार मानले। ब्रेकिंग न्यूज मराठी ग्राउंड रिपोर्ट शहापूर।